मला रील्सवर कमेंटमध्ये आणि DM करून खूप जणांनी होममेड टोमॅटो केचपची रेसिपी विचारली होती. तर आज आपण हे केचप मी कसे बनवते ते बघूयात. इथे मी 250 ते 300 ग्राम पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत. देशी टोमॅटो घेऊ नका, ते खूप आंबट असतात. असेच इंडियन टोमॅटो घ्या. त्याच्यामध्ये मी छोटासा बीटचा तुकडा टाकलेला आहे आणि 4 काळी मिरी टाकलेले आहेत. इथे मी सल्फरलेस शुगर यूज करते कारण आपण हे प्रिझर्व करणार आहोत. याच्यामध्ये पाणी न टाकता आपल्याला कुकरला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. बघू शकता साखर आणि टोमॅटोचं पाणी भरपूर झालेलं आहे. आता हे आपल्याला मिक्सरला छान बारीक ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि एका चाळणीने याला चाळून घ्यायचं आहे. म्हणजे टोमॅटोची साल आणि बिया आणि खडे मसाले आपण जे काळी मिरी घातली होती ते काही राहिलं असेल तर ते वर राहील आणि छान स्मूथ पेस्ट आपल्याला मिळेल. सॉस बनवण्यासाठी तुम्ही जे भांडं वापराल ते मोठं घ्या कारण हे टोमॅटो चटचट उडतात. याच्यामध्ये 1 चमचा मी विनेगर घातलेला आहे, व्हाईट विनेगर, आणि चवीप्रमाणे मीठ टाकून आपल्याला याला 15 ते 18 मिनिटं लागतात सॉस बनायला. साखरेऐवजी तुम्ही गूळ देखील घालू शकता, पण याचा कलर थोडासा डार्क येतो आणि तुमचे मूल जर बाहेरच्या केचपच्या सवयीचे असेल तर ते लगेच गुळाचं केचप खाणार नाही. मी स्व अनुभवावरून सांगते, म्हणून पहिल्यांदा साखरेचाच केचप ट्राय करून बघा आणि 250 ते 300 ग्राम टोमॅटोचंच ट्राय करून बघा. आणि एकदा का घरच्या केचपची आवड लागली की तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता. तर इथे बघू शकतो आपण आता व्यवस्थित याला पाणी सुटत नाही आहे, म्हणजे आपला केचप तयार झालेला आहे. याला एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये 6 महिन्यांसाठी आपण व्यवस्थित स्टोअर करून ठेवू शकतो.